गुड मॉर्निंग आज स्टुडंट. आज आपण MA फर्स्ट सेम यामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय आपला सुरू आहे. यामध्ये आज आपण लेसन 4मध्ये आपण प्रशिक्षण, बढती आणि कर्मचारी वर्गाची जी काही नियुक्ती आहे याबद्दल आज बघणार आहोत. प्रशिक्षण, प्रशासन मग तर ते कोणत्याही प्रकारचे असते. प्रशासन म्हटले तर ते कोणत्याही प्रकारचे असते आणि त्यामध्ये कर्मचारी वर्गाशिवाय तो प्रशिक्षक चालत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अनेक प्रशिक्षणाची सुद्धा त्या ठिकाणी गरज पडत असतो. कारण की जो काही आपला अस्तित्व त्यावर अवलंबून असतो तो फक्त त्या प्रशिक्षणावरच अवलंबून असतो आणि त्या ठिकाणी काही कारणामुळे काही प्रशासनामध्ये अनेक अडचणी सुद्धा येत असतात. त्या ठिकाणी कर्मचारी हे प्रशासनाच्या किंवा व्यवस्थापनेला अतिशय महत्त्व देऊ लागतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रशासनातील काही मानवी बाजूंचा त्या ठिकाणी विचार करणारा विभाग म्हणजेच एक कर्मचारी वर्ग म्हणून त्यांनी सांगितलेला आहे. कारण कर्मचारी प्रशासनामध्ये जेव्हा संबंध संघटनेने किंवा नियुक्त करण्यात येणाऱ्या काही बाजू असतात त्या बाजूंना सुद्धा त्या ठिकाणी त्या व्यक्तींशी जो काही संबंध असतो त्या ठिकाणी डॉक्टर मॉक यांनी सुद्धा आपल्याला या शब्दात सरकारी कर्मचारी प्रशासन हे एक सल्लागार स्वरूपाचे कार्य आहेत आणि ते कार्य आपल्याला प्रशासकीय कार्यक्षमता व त्या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या काही सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक नोकर वर्गाची आवश्यकता असते आणि त्या नोकरशाहीमुळे आपल्याला त्या ठिकाणी भरती व त्यांची बढती कशी करायची हे सुद्धा त्यांच्यावर अवलंबून असतो. कारण की त्यांचा जो काही परिणाम झालेला असतो, त्यांचे जे काही प्रकार वापर पडलेला असतो ते कार्यवृत्त व प्रशिक्षित करण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक समजल्या जातो आणि त्या ठिकाणी आवश्यक कार्यक्रम याबाबत सुद्धा त्या ठिकाणी त्या व्यवस्थापनेला अनेक सल्ला देणे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरलेले असते. कारण जॉन सुअब यांच्या मते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे की जो काही संघटनेचा भाग असतो अविभाज्य भाग म्हणून त्या ठिकाणी सुयोग्य किंवा त्या व्यक्तीची त्या ठिकाणची निवड काय आहे त्या निवड करून त्यांना योग्य वातावरणामध्ये त्यांचे जे काही कार्य आहेत त्या कार्याचा व त्यांच्या विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्या शक्तीचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कर्मचारी प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी मिळत असते. कारण त्यामध्ये आपण जरी व्याख्या बघितलो तरी आपल्याला त्या ठिकाणी कर्मचाऱ्याची निवड कशी करणे, कर्मचारी किती शिकलेला असावा, कर्मचारी कोणत्या प्रकारचा असावा, कर्मचाऱ्याच्या गटामधून त्यांना निवडसुद्धा केलेली असते. कारण की त्या कर्मचाऱ्याची निवड करताना तो त्या कार्यासाठी कार्यक्षम आहे की नाही हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलेले जाते आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या जे काही कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न केलेले जातात त्या प्रयत्नांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्व सांगितलेले आहे. कारण की त्या ठिकाणी कर्मचारी प्रशासन जो असतो त्या ठिकाणी कर्मचारी प्रशासनाचा त्यांचा जो काही संबंध असतो तो प्रत्यक्ष कार्याशी नसून त्या व्यक्तींशी असतो आणि त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करणे यांचा व त्यांचा विकास कसा होईल याकडे लक्ष देऊनच त्या ठिकाणी कर्मचारी प्रशासनात त्यांची संपूर्ण प्रशासनामध्ये त्यांची जबाबदारी काय आहे हे सर्व पॉईंट्स लक्षात घेऊनच त्या ठिकाणी प्रशासन वर्गाला मान्यता दिली जातो आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी जे काही कर्मचारी वर्ग असतात त्या कर्मचारी वर्गांचे सुद्धा त्या ठिकाणी विभिन्न प्रकार सुद्धा त्यांनी पाडलेले आपल्याला दिसून येतात. कारण की विभिन्न प्रकार पाडले तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांची संघटना काय आहे, त्यांची पद्धती काय आहे, त्यांच्या पद्धतीचे विभिन्न सिद्धांतावर आधारित घटक काय आहेत हे प्रत्येक पद्धती आणि त्या इतर पद्धतीपेक्षा त्यांचे सिद्धांत काय आहे ह्यांच्या दृष्ट्यासुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या केल्या जातात. आणि त्यानंतर विलोबी या शास्त्रज्ञांच्या मते त्यांनी म्हटले की कर्मचारी वर्गाचे मुख्यतः एकूण 3 प्रकार पाडलेले आहेत आणि त्यांचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नोकरशाही.
नोकरशाही, त्यानंतर दुसरा आहे कुलीन तांत्रिक पद्धती, नंतर तिसरा आहे प्रजातांत्रिक पद्धती. यामध्ये आपल्याला 3 प्रकारसुद्धा कर्मचारी वर्गाचे त्यांनी पाडलेले आहे आणि 3 प्रकाराचे वर्गीकरणसुद्धा सांगितलेले आहे. वर्गीकरण सांगत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबीसुद्धा आपल्याला सांगितलेल्या आहे. त्यांनी जसे 3 प्रकार आपल्याला सांगितलेले आहे, नोकरशाही, कुलीन, प्रजातांत्रिक पद्धती, हे 3 प्रकार सांगितले व त्यांचे वर्गीकरण केले आणि वर्गीकरण केल्यानंतर त्यांचे महत्त्वसुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर नोकरशाहीची जी काही वैशिष्ट्ये आहे, आपल्याला प्रकार सांगितल्यानंतर त्यांची काही वैशिष्ट्येसुद्धा सांगितलेली आहे. त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला मॅक्स वेबर यांनी नोकरशाहीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहे. यामध्ये संघटनेच्या काही विविध उद्देशांच्या प्राप्तीसाठी आवश्यक तसेच त्या ठिकाणी नियमित कार्यांची कर्तव्याच्या स्वरूपात विभागणी करणे म्हणजेच नोकरशाही होय. या ठिकाणी आपल्याला मॅक्स वेबर या शास्त्रज्ञांनी अगदी सोप्या भाषेत आपल्याला ही व्याख्या दिलेली आहे की संघटनेच्या विविध उद्देशांच्या प्राप्तीसाठी आवश्यक तसेच नियमित कार्यांची त्या ठिकाणी त्या कर्तव्याच्या स्वरूपात जी काही विभागणी केल्या जाते तिलाच नोकरशाही असे म्हटलेले आहे. त्यानंतर या कर्तव्याच्या पूर्तीसाठी काही आवश्यक घटक तसेच तिथे सत्तेचे स्थायी स्वरूपात वितरण करणे म्हणजेच त्या ठिकाणी त्या सत्तेच्या उपयोगासाठी आणि त्यांचा नियम तयार करण्यासाठी जी काही नोकरशाही वर्ग लागतो त्याला सुद्धा त्याने नोकरशाही असे म्हटलेले आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेले आहे की या सर्व कार्यांचे व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी या ठिकाणी अनेक योग्य व्यक्तींची वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्था करणे म्हणजेच नोकरशाही होय. कारण की नोकरशाहीची प्राथमिक स्वरूपाची जी काही 6 लक्षणे होती आणि ते लक्षणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. कार्यासाठी भिन्नता, पहिला पॉईंट्स दिलेला आहे, कार्यासाठी भिन्नता. त्यानंतर प्रत्येक पदासाठी विशेष योजना. त्यानंतर तिसरा पॉईंट्स आहे कार्यपद्धती आणि नियमासंबंधी जी काही निष्ठा आहे ती निष्ठा या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. चौथा पॉईंट्स आहे प्रत्येक कार्य हे विशिष्ट प्रकारे तसेच निरंतरता आणि ज्यात नियमाचे पालन करण्यासाठी लाल फितासांची त्या ठिकाणी दिरंगाईची प्रवृत्ती होते तसेच त्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवणे या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यानंतर विवेकबुद्धीचा उपयोग ज्यामध्ये केला जातो आणि त्यामध्ये सरकारच्या काही अशा अनेक गोष्टी संबंधित त्या ठिकाणी गुप्तता असते, त्या ठिकाणी सुद्धा ते आवश्यक असते. अशा प्रकारची आपल्याला नोकरशाहीची उद्दिष्टे, प्रकार आणि त्यांचे महत्त्व आज आपण इथे बघितलो आहोत आणि पुढच्या पिरियडमध्ये आपण उर्वरित भाग घेऊया. थँक्यू ऑल स्टुडंट.